नमस्कार, मी गीतांजली थोरात. आजच्या योग दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. आज 21 जून, आंतरराष्ट्रीय योग दिन. सध्या आपण धावपळीचे जीवन जगत आहोत. कामाचा ताण, बदलती जीवनशैली, वाढत जाणारा मानसिक तणाव, यामध्ये योग हा सर्वात महत्त्वाचा विषय बनलेला आहे. अशा परिस्थितीत योग हा केवळ पर्याय नसून गरज बनला आहे. योग आपल्याला केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवत नाही, तर तो मानसिक शांतता आणि सकारात्मकता देखील देतो. त्यामुळे आज आपण या विशेष कार्यक्रमामध्ये योगाचे महत्त्व, त्याचे फायदे, त्याच पद्धतीने योगाचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने करू शकतो, याविषयी सखोल चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहे श्री विष्णू भक्त चारू दत्तजी, ज्यांनी आपल्या शालेय जीवनापासून आजतागायत असंख्य ग्रंथ, अभंग, त्याचप्रमाणे अनेक साहित्य लेखन केले आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास योग साधनेद्वारे अखंडपणे सुरू आहे. दादा, सर्वप्रथम आपल्या पॉडकास्ट मध्ये मनपूर्वक स्वागत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण योगाचे महत्त्व कशा पद्धतीने स्पष्ट कराल? योगशास्त्र हे अत्यंत प्राचीन शास्त्र आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच मनुष्याने योग तत्वाची उपासना सिद्ध केली. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच मनुष्याला योग तत्वाची जाणीव झाली. सतयुगामध्ये मनुष्य हा नाना प्रकारे योग तत्वाशी एकनिष्ठ होता. द्वापार युगात, कृतयुगात मनुष्याने ही योग साधना नाना तऱ्हेच्या क्रियाकलापांनी ती विकसित केली आणि अंगीकृत केली. परंतु कलियुगामध्ये मनुष्याने आपल्या रोजच्या वेगवेगळ्या जीवनशैलीच्या अनुरूपाने विस्कळीत जीवनशैलीचा आधार करून, विस्कळीत जीवनशैलीचा आचरण करून कुठेतरी या योग साधनेचा विसर पाडला. थोडक्यात जी मूळ योग साधना आहे ती मनुष्याने आत्मसात केली पाहिजे. थोडक्यात जी मूळ योग साधना आहे ती मनुष्याने विकसित केली पाहिजे. कारण मूळ योग साधनेचं जे वर्म आहे ते मनुष्याला आत्मतत्वाशी एकनिष्ठ करतं, आत्मिक जीवनाशी एकनिष्ठ करतं, आत्मिक भावनेशी एकनिष्ठ करतं. आपण प्रश्न केला की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये योग साधनेची व्याख्या आपण कशी करू शकतात, तर याचं एक साधं आणि सोपं उत्तर आहे की धावपळीचं जीवन जरी असलं तरी आपण नियमित योग साधना जर केली तर निश्चितपणे आपण आपले शरीर, आपलं मन हे तंदुरुस्त ठेवू शकतो. आपली आत्मा, विचारधारा ही आपण सुदृढ करू शकतो. आपलं जीवन हे आपण नियमित असलेल्या विचारधारेपेक्षा एक उत्तम अशा विचारधारेशी एकनिष्ठ करू शकतो, असं मला वाटतं. खरंच आजच्या काळामध्ये योगाची गरज किती महत्त्वाची आहे हे आपल्या बोलण्यातून स्पष्ट झाले. पुढचा प्रश्न, योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणते सकारात्मक बदल घडतात? सर्वप्रथम योगशास्त्र म्हणजे काय हे आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. महाराष्ट्राला साधू संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या सर्व साधू संतांनी आपल्याला सत्य शोधनाची शिकवण दिलेली आहे. सत्यशोधक वारकरी संत परंपरेची आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि सत्यशोधक वारकरी संत परंपरेमध्ये योगशास्त्राला, योग तत्वांना अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम या सर्व व्याख्या मनुष्याला अंतिमतः समाधीच्या अपेक्षेशी एकनिष्ठ करतात. समाधीची व्याख्या ही मनुष्याला मनशुद्धीच्या अतितीव्र अतिंद्रिय अवस्थेमध्ये घेऊन जाण्याची मर्यादा सापेक्ष तत्वाने व्याख्यातित करते. आपण जो प्रश्न विचारला की योग साधनेचं महत्व आपण कशा प्रकारे विकसित करू शकतात, तर निश्चितपणे योग साधना केल्याने मनुष्य हा वैचारिक पातळीवर उन्नत होतो, मनुष्य हा शारीरिक पातळीवर उन्नत होतो, मनुष्य हा रोजच्या व्यावहारिक जीवनामध्ये जगत असताना एक नवीन सौंदर्य दृष्टी घेऊन तो जीवन जगण्याची अपेक्षा करत असतो. थोडक्यात योग साधना ही मनुष्याला शरीर सौंदर्य देते, मानसिक सौंदर्य देते, त्याचप्रमाणे आत्मिक सौंदर्यातून देखील एक नवीन विचारधारा उद्युक्त करण्यासाठी अभिप्रेरित करते असं मला वाटतं.
अनेकांना योग सुरू करायचा असतो, पण सुरुवात नक्की कशी करावी हा प्रश्न त्यांच्या मनात पडतो. अशा नवशिक्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? ज्या ज्या व्यक्तींना योग तत्वाच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्या व्यक्तींना मी हा एकच सल्ला देऊ शकतो की या क्षेत्रामध्ये कोणत्याही वयोगटाचा मनुष्य व्यक्ती हा प्रवेश करू शकतो. योग क्षेत्र हे मनुष्याला कोणत्याही वयोगटाचं बंधन सांगत नाही, शिक्षणाची अट नाही. कोणताही वयोगटाचा व्यक्ती हा योगशास्त्र शिकू शकतो. योगशास्त्रामध्ये आल्यानंतर व्यक्तीला प्राणायामाच्या साधना, ज्ञान संपादनाच्या वेगवेगळ्या दिशा, उत्तेजना, प्रेरणा, स्फूर्ती या व्याख्यातीत होऊ शकतात. योग साधनेमध्ये आल्यानंतर मनुष्याला मानसिक समाधान, मानसिक चैतन्य, आत्मिक ऊर्जा या विविध पद्धती तो प्राप्त करून घेऊ शकतो. शिवाय प्रार्थना, सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक अभिप्रेरणा या विषयांशी तो एकनिष्ठ होऊ शकतो. नवतरुणांनी जर या विषयामध्ये हात घातला तर मला असं वाटतं की आजची नवतरुणांची जी पिढी आहे ती कुठेतरी व्यसनाशी एकनिष्ठ झालेली आहे. तर व्यसन सोडण्यामागे, जर एखाद्याला व्यसन सोडायचं असेल तर व्यसन सोडण्यामध्ये योगशास्त्र हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतं असं मला वाटतं. थोडक्यात व्यसनमुक्तीचा संदेश, आत्मिक चैतन्याचा उदय, सकारात्मक दृष्टीची संयोजन प्रणाली या सर्व व्याख्या योगशास्त्रातून मनुष्य शिकू शकतो. मी पुन्हा एकदा एकच सांगतो की योगशास्त्र हे प्रत्येकासाठी व्यक्तीला समतेचा संदेश देतं, व्यक्तीला बंधुतेचा संदेश देतं, व्यक्तीला एक अभिप्रेरित तत्वांचा संदेश देतं. त्यामुळे कोणत्याही वयोगटाचा व्यक्ती, कोणत्याही जातीचा व्यक्ती, कोणत्याही पंथाचा व्यक्ती, कोणत्याही धर्माचा व्यक्ती हा योगशास्त्र शिकू शकतो असं मला वाटतं. आपण खूप छान माहिती दिली. शेवटी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संपूर्ण संत परंपरेने समाजाला मानव मुक्तीचा संदेश दिलेला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क, अधिकार यांचा संदेश दिलेला आहे. योग हे सुद्धा मनुष्याला शांतीचा संदेश देते. योगिक व्याख्या ही विकसित करत असताना प्रत्येक साधुत्वाने समाजाला प्रबोधन परच सांगितले आहे. प्रबोधनाची दृष्टी, सकारात्मकतेचा अभिनय आणि मानवी शिक्षणाची चळवळ ही योगशास्त्रातून उन्नत झालेली आहे. म्हणजे मानवी विचारांची अभिवृद्धी, मानवी विचारांची दिशा प्रणाली, सकारात्मक जीवनाचा एक अभिनव उदय हा योगशास्त्र घडवून आणतो. 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. खरं तर आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी या योग दिनाचं औचित्य संपूर्ण जगाला अभिप्रेरित केलं. देशाच्या पंतप्रधानांनी योग तत्वाच्या माध्यमातून आपल्याला जी मार्गदर्शक तत्वे समाजाला मांडून दिली की प्रत्येकाने योग केला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये योग तत्वाचं महात्म्य आपण रुजवलं पाहिजे. तर मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाने माननीय पंतप्रधानांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाचं पालन आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. योग दिनानिमित्त मी प्रत्येकाला हेच संदेश देऊ इच्छितो की आपल्याला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे, सत्यशोधक वारकरी संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे. तर सत्य शोधनाच्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे शिक्षण आहे, आरोग्य आहे, त्याचप्रमाणे योग सुद्धा आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण योगाचा नियमित सराव केला पाहिजे, योगाचा नियमित आधार घेतला पाहिजे
रोज आपण आपल्या जीवनामध्ये दिवसातून किमान एकदा, दोनदा, तीनदा तरी ध्यानाला बसलं पाहिजे. म्हणजे मेडिटेशन केलं पाहिजे, अवेअरनेस केला पाहिजे, अवेकिंग केलं पाहिजे. थोडक्यात आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग तत्वाच्या शिक्षणाला अभिप्रेरित होईल असा भारत घडवला पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत मोलाची माहिती आज आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आपले मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.